मित्रांनो, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थंडी पडणारच, तापमान कमी जास्त होतच राहणार, पण त्यात पाऊस होणार असेल किंवा गारपिटीची शक्यता असेल आणि थंडीच्या लाटा येणार असतील तर धोका वाढतो। नव्या वर्षाचा पहिला महिना सुरू झालाय। अशा या जानेवारीमध्ये थंडी कशी असेल, पण त्यासोबतच महाराष्ट्रात पाऊस होईल का आणि गारपिटीचा धोकाही असेल का, याची उत्तरं आज आपण देणार आहोत। नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। जानेवारी महिन्यात थंडी कुठं जास्त असेल, पाऊस किंवा गारपिटीची शक्यता नेमकी कोणत्या जिल्ह्यात असेल याचाही अंदाज आपण पाहणार आहोत। त्यासोबतच गारपीट का होते हेही थोडक्यात समजावून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा। वेगवेगळ्या विषयातले असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। मित्रांनो, भारतीय हवामानशास्त्र विभागानं नुकताच जानेवारी महिन्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला। या अंदाजातल्या ठळक गोष्टी पाहिल्या तर जानेवारीमध्ये देशात थंडीमध्ये सातत्याने चढ उतार होणार आहेत। त्याचप्रमाणे बहुतांश भागात या महिन्यातला पाऊस सरासरीच्या तुलनेत जास्त असणार आहे। पण आपल्या महाराष्ट्रात काय होणार, कोणत्या भागात कडाक्याच्या थंडीच्या लाटा असतील आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, याचं उत्तर आपण जाणून घेऊ। मित्रांनो, डिसेंबरमध्ये राज्याच्या अनेक भागात थंडीच्या लाटा आल्या होत्या, त्यामुळे कडाक्याची थंडी आपण अनुभवली आहे। काही भागात पाऊसही झाला। आता जानेवारीमध्ये पाऊस किंवा गारपिटीची शक्यता नेमकी कोणत्या भागात आहे हे पाहण्यापूर्वी थंडीची स्थिती कशी राहील हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण थंडी आणि पावसाळी वातावरण याचा हिवाळ्यात परस्परांशी मोठा संबंध असतो। हवेत बाष्प नसलं म्हणजे हवामान कोरडं असलं की थंडी वाढत जाते। अशा वातावरणात उत्तरेकडून आपल्या महाराष्ट्रात अति थंड वारे आले की थंडीचा कडाका वाढतो। थंडीच्या या प्रक्रियेला समुद्रातून येणारं बाष्प अडथळा करतं। बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रातून बाष्प आलं की थंडी आपोआपच कमी होते। बाष्पाचा प्रभाव वाढला की पाऊस होतो। ही प्रक्रिया आकाशात कमी उंचीवर होत असते, पण ती जास्त उंचीवर झाली की गारपिटीचा धोका असतो। म्हणजे उत्तरेकडून अति उंचीवरून थंड आणि कोरडे वारे येत असतील आणि दुसरीकडून हवेच्या खालच्या स्तरात बाष्प असेल तर हे बाष्प अति उंचीवर खेचलं जातं। तिथं बाष्पाचं रूपांतर पाण्याच्या थेंबात होतं, पण खूप उंचीवर ही प्रक्रिया होत असल्यानं साहजिकच हे थेंब गोठून बर्फ होतात। वाऱ्यांचा दाब त्यांना वर ढकलत राहतो, तसतसे हे बर्फाचे गोळे हवेतच मोठमोठे होत राहतात। पण वाऱ्याच्या दाबापेक्षा ते जड झाले की जमिनीवर कोसळतात, त्यालाच आपण गारपीट म्हणतो। आता पहिल्यांदा जानेवारीतल्या थंडीची स्थिती थोडक्यात जाणून घेऊ। जानेवारीच्या थंडीचा हवामान विभागाचा हा देशाचा नकाशा पहा। लाल आणि पिवळ्या भागात रात्रीचं किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल। निळ्या आणि हिरव्या भागात तापमान सरासरीमध्ये राहील। महाराष्ट्राकडे पाहिल्यास बहुतांश भागात गारवा असेल, पण किमान तापमान सरासरी पुढे राहण्याचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रात मात्र तापमान सरासरी खाली राहील। तापमानाची ही सरासरी संपूर्ण जानेवारीची आहे, पण मधल्या काही टप्प्यात थंडी वाढत राहणार आहे। उत्तर महाराष्ट्रासह उत्तर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात 2-3 दिवस थंडीच्या लाटेची स्थितीही येऊ शकते। एकूणच काय तर या महिन्यात थंडी सातत्यानं कमी जास्त होत राहणार आहे। याचाच अर्थ राज्यात पावसाळी वातावरणही तयार होईल। त्यामुळे जानेवारीतल्या पावसाच्या शक्यतेचा हवामान विभागाचा हा नकाशा पहा। पिवळा, हिरवा, निळा आणि गडद निळा रंग त्यात दिसतोय। पिवळ्या भागात सरासरीपेक्षा कमी तर हिरव्या भागात सरासरी इतक्या पावसाचा अंदाज आहे। निळ्या भागात मात्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे।
महाराष्ट्राकडे पाहिल्यास निळा रंग जास्त दिसतोय, पण पिवळा आणि हिरवा रंगही काही भागात आहे. त्यानुसार पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस, तर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागात सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जास्त, तर उर्वरित भागात सरासरी इतका पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, तर लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यात कमी पावसाची शक्यता आहे. विदर्भात नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जानेवारीत सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. इतर जिल्ह्यात या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील असा अंदाज आहे. आता गारपिटीचं म्हणाल तर पावसाची शक्यता असलेल्या भागात गारपीट होण्याचा धोका आहे, पण त्याचा कालावधी जास्त नसेल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मुळात जानेवारीमध्ये पावसाची सरासरी कमी असते. त्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे ढगफुटीसारखं काही होत नसतं, त्यामुळं घाबरून जायचं कारणही नसतं. पण काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो किंवा केवळ ढगाळ वातावरणही राहू शकतं. त्यामुळे मित्रांनो, चिंता करू नका, तर हवामान योग्य पद्धतीनं समजून घ्या. अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीमध्ये आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.